तर मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे जॉबवरून. हा बघा, आणि आता घरी जाणार आहेत आपण. घरी गेल्यावर लगेच निघायचं आपल्याला, कारण की टंटांची तयारी झाली आणि चालतो शाळेचा. हेल्मेट मित्राकडे गाडी लावली आणि हेल्मेट घेऊन चालतो आपण. भेटायचा डायरेक्ट पुढं गाडी घरी गेल्यावर तयारी वगैरे करत बघू तो काय सांगतो. बाईक भरली आपण, बॅगमध्ये मी कपडे घेतली, पॅन्ट वगैरे, त्याच्यात वॉलेट आहे आणि पॉवर बँक आपल्या इकडे चार्जिंगला आहे. फोन पण चार्जिंगला लावला आहे मी. आणि आमच्या दुसरी इकडे कमी आहेत तर लुसीला झाले राहील. लुसीला पण यायचं आहे सोबत, लुसीला पण यायचं आहे. तर मित्रांनो मी काय अजून तयारी नाही केली, आपण आता तयारी करूयात आणि निघूयात. मंथनला पण सांगितलं तू पण रेडी राहा आणि मी पण रेडी आहे. आता कामावरून आलो, फटाफट जेवलो, आता आपण निघतोय. बॅग तर रेडी आहे, खायला काय घ्यायचं नाही आहे कारण की वेपर्स वगैरे नॉर्मल घेणार. जेवण तिकडचं 1 दिवसाचा ट्रॅक आहे, फक्त 1 डे. बॅटरी चार्जिंगला लावले. तर पुढं काय काय होईल ते आम्ही तुम्हाला सांगूयात. आणि आता मी निघू थोड्या वेळात, तर लाईक करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटत मला लगेच पुढे. तर मित्रांनो आपण आता निघालो आहे आणि आपण आता चालू शाळेला. बाईक पार्क केली शाळेला मित्राकडं. तर आपण जाणार आहोत डायरेक्ट मंथनला घ्यायला. मंथनला घेऊन मी जाणार डायरेक्ट बायपासला ताईकडे गाडी लावणार. त्याकडे गाडी लावल्यानंतर आपण जाणार तिकडून डायरेक्ट जायचं नाही काल ठाण्यावरून. पण ठाण्यावरून आता रात्रीचे ट्रॅफिक नसते त्यामुळे आपण आता निघूया डायरेक्ट. खाऊ घ्यायचं जरा, म्हणजे चटर खायला घ्यायचं. आणि रिक्षावाला बघा फुल कोण बोललं रिक्षा चालवतो आहे 500. बॅगमध्ये मी यावेळेस एवढं काय घेतलं नाही, दरवेळेस मी ट्रॅकला करतो बॅग कुठं आता बॅगमध्ये काहीतरी भरलं आहे पण एवढं वजन आहे की कसं तरी वजन आहे पण ते समजत नाही कसं वजन आहे. शॉर्मावाला ती फ्लॅश माझ्या डोळ्यावर मग येते. आता भेटूया. तर मित्रांनो ब्रिज बंद होता, आपण तिथं रिक्षाने उतरलो आणि इकडून चालत आलो आहे. आता मी कॅमेराचा या हां, तर चालत आलो आहे तिकडून. आता इथं बघू गाडी घेऊयात इथून आणि इथून निघाऊयात. आता इथे चालले इथून डायरेक्ट ओलाच गाडी पण येऊ. हिरो आमचा फोन नाही उचलत आहे. तर आता इथून जातो, गाडी घेतो, काहीतरी खायला लागणार. दम लागला तेवढा गड कसं मित्र भेटूयात बघू. ठीक आहे मित्रांनो, काय झालं तर मित्रांनो आम्ही आता ताईच्या इथून निघालो आहे. गाडी पार्किंग केली आहे. आता आपण इथून चाललो आहे बायपासला. बायपासवरून आपण जाणार आहे बसमध्ये. फ्रंट कॅमेरा शूट करतो, माहीत नाही क्वालिटी कशी येते. आणि हा शिवाय 10 शिवाय त्याचा भाऊ गाडी घेऊन पळून गेला. मी त्याची गाडी घेतली आणि याचा भाऊ कुत्रा का गाडी घेऊन पळून गेला. 8-2 शिवाय देतोय. चला आपण जाऊया आता, भेटत पुढे. ATM मध्ये आलोय, मला तिकडे कॅश पाहिजे आणि हा बाहेर थांबलाय. आणि भरपूर सामान घेतलं आम्ही. एवढं सामान घेतलंय ना काय बोलू तुम्हाला. मी बघतोय काय विषय आता. कॅश डिपॉझिट आहे हो, ATM आहे का? बैलेंस चेक करने गए, कैश विड्रॉ बैलेंस चेक करने वाला कौन सा है भाई? इधर देखो तो थोड़ा. 1 मिनट. इंग्लिश हिंदी है वो, उसमें नहीं निकलेगा बैलेंस. बैलेंस नहीं दिखाएगा. नहीं बैलेंस ये निकलेगा. नहीं. आता आपण पैसे येते का आपले इथे. सॉरी तुम्हारे क्या है? हाँ क्या बता. हाँ ये थांब. तो दोस्त हे काका आता तुमची अरे पैसे नहीं निकले दोस्तों. वो डब्बे में नहीं निकला, ये डब्बे में पैसा निकला है अपना. ये घर हुई और छुट्टे पैसे आए. छुट्टे पैसे आए दोस्तों, एकदम 500 रुपये की कड़कड़ित नोट उधर खर्च होने में आपको लगेगी अपने को. कार्ड तो छोड़ मेरी जान, कैश लिए ना. कार्ड भी आया. चलो अभी मिलते हैं डायरेक्ट आगे. बस भी निकली उधर से, मिलते हैं आगे. मित्रांनो आम्ही आलो पावभाजी खायला आणि पावभाजी यायला आमचं किती टाईम लागतं माहीत नाही. आणि आमची बस पण निघाली आता सुटून. आम्हाला वाटतं आम्हाला कुठं की पावभाजी खायला लागणार निघायला लगेच. तर बघा हे हॉटेल पण मस्त आहे. बायपासला एवढं भारी हॉटेल पहिल्यांदा बघितलं आहे आम्ही. बहुत किती वेळ लागतो नाही. गोप्रो पण थोड्या वेळात काढू. गोप्रो तिकडे गेलाच काढू आपण. तर बघू किती वेळ लागतो येतात. मस्त हेलबिल घेतला आहे. हे दारू नसतं, थंड असतं. भैया लवकर दे ना. पावभाजी आले. कुत्रा बघ
8 जोड कोंबच घेतले आम्ही. बस आमची निघाली आता ठाण्यावरून. आणि रोज ट्रॅफिकच नाही. माझे 2 पाव संपले आणि परत 2 पाव मागून आता बस आली. स्पीड बघायचा, स्पीड बघा. बस बस आणि ना फोन गेम पळत लागणार आहे मला. तुझे बिल 5 सवय आहे. 8 जोड खातो यो. स्पीड बघायचा. 2 पाव संपलं, 1 पाव संपला पण त्याला लगेच. लगेच एक्सपिरियन्स आपल्याला फायनली आपण बसमध्ये बसलो आता आणि बस आपल्याला फाट्यावरून पिकअप केलं. समोरची लाईट चालू होती, आम्ही ब्लॉग शूट नाही केला आणि आता लाईट ऑन केली इकडे जाऊन ब्लॉग शूट करतोय. मी बसलोय सध्या कुठे पाकी वडा याला कॉफी प्यायची, याला आईस्क्रीम खायची, नक्की काहीतरी ठरव. कॉफी सांगितली आणि आईस्क्रीम खायची. डॉगेश भाई आला तिकडं कॉफी भाई कॉफी आमची पितो पिया इथं बाहेर. हे बस मागे गेली. आम्ही याला विचार केला, आम्ही याला बिस्किट टाकू पण याला एवढा माल झाला आहे. डॉगेश कमी आहे तो. त्याची सीमारेखा नाही ओलांडे तरी लक्ष्मण रेखा तो ओलांडतच नाही, तिथून पुढे येतच नाही आहे. तर आम्ही चहा पिऊयात. आणि मित्रांनो माजला नाही, याला भूक लागली आहे. मी त्याला दिलं आहे विचारायला जेवायला. तिथे एक त्याने बिस्किट खाल्ला, इथं आम्ही एक बिस्किट पोळा दिला त्याला. मारतात वाटते इथे लोक त्याला. तो घाबरतोय तो बघा. बिचारा सुकलाय बघा, त्याला पोट बघा मायनस फिगर झाली त्याची. विटॅमिन डी सी कमी झाला. अजून आहे का? हे अजून आहे. ये रे त्याला पण अजून. हां तो काय तो फ्रॅक्चर बंड्या झालाय. ये रे डॉगेश बिचारा लंगडतो रे तो. याला आम्ही दिले. म्हातारा झाला, वजला आहे बघा. जाऊ द्या त्याला ॲश करू द्या. ती आमची बस थांबली तिथं. ती नाही ही व्हाईटवाली. मी बघतोय कोण येतं का नाही. मित्रांनो फायनली बस निघाली आमची. उतरा का खाऊन आम्ही निघालो बसमध्ये. काय फोन आहे ना. हे पहिला घाबरतो का? आता सांगतो दिसत नाही काय. अंधार झालाय बघा. 1x मध्ये दिसेल तुम्हाला. तर गाठ चालू होती, कसारा गाठ. मित्रांनो आम्ही इथं पोचलोय. सगळेजण एवढे जण आहेत आमच्या ट्रॅकमध्ये आणि सगळ्यांना कुडकुडी भरते. याला तर बघा कशी दिसता रेनकोट घालून राहिला आणि मी पण आहे ते. थंडी वाजते पण आपण आता कंट्रोल करतो कारण की मी जॅकेट आणायचं विसरलो. जॅकेट काढून ठेवलेलं मम्मीने ऑटो करून तिथे घेतला नाही. जॅकेट राहिला आपल्या घरीच. आता बघूयात किती वेळ लागतो. इथे 1 तासाचा टाइम दिला. 4 वाजता आपण इथून निघणार आहे. सनराईज बघायचं तर लवकर ट्रॅक चढवला. याला झोपेची काय झाली. किती वाजता झोपायचं? झोप 1 तास आहे. झोप अरे 1 तास आहे. झोप. आणि या दादाने ट्रॅक ऑर्गनाईज केलाय. याला दुनियाची काय झाली. झोप तू. मग तिथं जाताना उठवतो तो. जाताना उठव. बॅग तुम्ही इथंच ठेवली. हे किती भारी केलंय बघा. 1 नंबर. दोस्तों मामा ने हमको कैंप साइट दिखाने लेके आए. स्पॉन्सर नहीं है लेकिन स्पॉन्सर नहीं है. वेगळाच डायमेन्शन मध्ये चाललाय भाई. तंबू लावला. घाबरतील 100% घाबरतील. आता आम्ही कॅम्प साईडला बसच्या भारी टेंट लावले. टेंट हलतोय. प्यारी समझ गई. दोस्तों इधर टेंट हल्ला था. हमने देखा एकदम खतरनाक और सब गाड़ी घेर में मित्रांनो आपल्यासाठी आलेत गरमागरम पोहे विथ लिंबू. आणि याला तर बोलतात काय चाललंय. कधी बुटा घालतोय काढतोय. तर पोहे खाऊयात आपण निघूयात पुढे.
आइए देखते हैं बैठ ये तर आपण आज सर्व इथे जमले आहोत रतनगड ट्रेकला जाण्यासाठी. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. मित्रांनो ट्रॅक चालू झाला आमचा. टॉर्च बीच आहे. 4:30 चालू होणार ट्रॅक आमचा. किती वाजता चालू होणार? ट्रेनचीच आहे ती. हा आणि इथं बघा हे कुंडावर मस्त धुकं आलंय आणि कुंड घाण साफ केलं यावेळेस. नाही तर मागच्या वेळेस घाण होतं पण ब्लॉक चालू केलं. आपण चालतोय आता. तर मध्ये मध्ये तुम्हाला दाखवतोय मी काय करतो. हे बघा एवढी पब्लिक आहे. एक उडी मारून डॉगेश. अरे अरे चल येतं का बिस्किट तुझा. हा बघा हा समोर दिसतोय ना, हा रतनगड किल्ला आहे. आणि ही एवढी पूर्ण सह्याद्री रांग दिसत तुम्हाला अंधारात. आणि हा रतनगड किल्ला आहे. हा स्टार्स बघा. मित्रांनो ट्रॅक चालू झाले. अशा प्रकारे ग्रुपमध्ये आपण शूट करतोय आता. आणि व्ह्यू तर एक नंबर येतो. सनराईज झालाय. कोकिळा नाही तो कोण होता? कोकिळाच होता रे. मग कोण होता? मग वरडू नाही शकत ती. मुखात तोंडाला आता बोला. मित्रांनो हे मत कर लालायचं मत बोल. मस्त शूट करत होता. अलाराम मध्येच वाजला. जायकी 0. मित्रांनो काय मेंटल येतं काय करणार. तो हिरो आला स्निकर घालून. ट्रेकिंगला आलाय स्निकर घालून. आपण घातले स्पोर्ट शूज. तिथं वॉटरफॉल खाली छोटासा. काय आवाज येतोय. अशा जागेवर येण्याचा हेच फायदा असतो की असा शांततेचा आवाज बघा इथे. लिंबू पाणी 10 रुपये ग्लास. 10 रुपये ग्लास. 20 रुपये. GST लगा के 20 रुपये. मोदी जी को सलाम. GST लागून 20 रुपये. सांगायचं काम नाही. चांगलं का? कसं वाटलं लिंबू पाणी तुम्हाला? एक नंबर. काकाला फुल इज्जत. क्वांटिटी क्वालिटी एक नंबर हॉटेल. सकाळपासून 4 लिंबू कापले. 4 सब्जी टाकवा का माने भाई खरं सांगतो तुला. अजून अर्धा इथे रे भाई अजून भरपूर चालायचंय. अर्धा किल्ला फिरायचा हे करा. पुन्हा भरून घ्या रे. भाई नाद केला पण लिंबू पाणी नाद केला पण 1 ग्लास काकाकडून फ्री. नाद गेला पण वाया नाही गेला. मित्रांनो हा दगड बघा एवढा मोठा पडलाय. हा एवढा याच्यावर राहिले फक्त. हा जर काढला तर ह्याची चट्टी बनेल. याची लायकी नाही. चढतोय आपण कधीचा. हे बघा नको हात पण नाही लावायचा. चुकून माझ्या अंगावर आला तो वांदे होती. काय बोलतील तुम्ही या पोरांना सांगा. हा लगेच टाकतात. 4 तास झाले चढतात येत. थांबत काढतोय ना. कॅमेरा का बंद केला? बघ मामा 1.5 तासात आला. शिकरे खा मामा. तुम्हाला फुल इज्जत. नाव द्या याला काय म्हणणार. चला याच्याकडून 500 रुपये देतो मी मामा आल्यावर. गुगल पे बंद झालाय. सर्व डाऊन आहे. हे तुला काठी पाहिजे ना. ठीक आहे ही मोठी आहे. मागच्या पेक्षा माल याला घ्यायला डोकऱ्याला या काठी पाहिजे. या बघा ही काठी. आता हिला कशाला तोड. आपण रतनगड चढल्यानंतर हा वेळ वाटतं तुम्हाला. म्हणजे 3 तासाचा कुठे काका. हे बघा
काय व्ह्यू या गीताचा फोन घे घेऊन जा आयफोन आहे. व्ह्यू बघा व्ह्यू. आणि याला माझी फोन घालवायची घाई पडली. कुठे आहे माकड? कुठे आहे? हे चला चला हिची चला कटकट. आपल्याला अजून वरती खूप चढायचंय माने. हे पण हे लोक हे काढतात ते कसं नाही माकडांची दशी काढू शकतो, खेचून घेऊन जाऊ शकतो. माकडा खेचल सांगता नाही काय पण. आणि आता आपण चाललोय वरती आणि हे बघा माकड बघा यांच्या आईच्या गावात. हे बघा अरे ते लटकतात खेळताय त्याच्यावर. नको रे बाबा गप नाही बाई. हे बघा माकडे म्हणून ट्रॅक दुसरा फिरवायला लागतोय का तर माकडे त्रास देतात. माकडं जे सामान आहे तुम्ही तुमचं पॅकेट ठेवा म्हणजे तुम्हाला काय त्रास होणार नाही. माकडं बघा आवडली आहेत सगळ्यांनी हे केलंय. डॉगेश बाईची फाटली बघी लोक बघा बापा इथून उंच बघ किती आणि आम्ही तिकडून आलो तिकडून असं 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 आणि आम्ही चढतोय आता. घाबरला नाही तो जुन्या पायातून येतोय. हा आमच्या बरोबर आलता तो अर्ध्यावर आणि मी फोन ठेवतो आता नाही तर माकड फोन गायब कर. डर किससे नाही डर इनसे लगता है. देखो हे देखो हे देखो हे यांची भीती वाटते. हे बघा आपण इथं आहोत. मामा बोला आम्हाला आम्ही ते आधी पब्लिक आमची तिकडून गेलो आणि आम्ही इकडून शॉर्टकट मारलो. मामा हनुमान दरवाजा पुढे इथे ना. हे बघा आपण चढतोय आणि माहित नाही पुढं माकड आहे की नाही तर मी तुमच्यासाठी बाई मी रिस्क घेतोय इसके तर लाईक अँड सबस्क्राईब करो. चलो दोस्तों तुम लोग सब्सक्राइब नहीं करते देखते हो आणि तुम बट आहे. हे बघा आणि मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्ही पाहिजे ट्रेकिंग करण्यासाठी. हे बघा रील्सवाले बघा रील्सवाली पब्लिक तिथून मार ना. पॅराशूट देऊ बॅगेत आणलाय. बघा रील्सवाली कसे बसलेत बघ कसे कोपऱ्यावर उभे आहेत का. आई मला वाटलं बसलेत. बघा मित्रांनो रील्सवाली गँग बघा. यांना गडाचं काहीच माहित नाही फक्त रील्स बघायला येतात. एकाला पण इतिहास विचारला नाही एकाला माहिती नसेल. तो आपलाच आहे मोठा इतिहास सगळे इथं शूटवाले थांबलेत आणि इथून एक एक लाईन लागल्या एक जण येतोय. हे बघा आणि आमचाच वाटतं शोधायला गेलाय. तर दोन भाई काय रे वाट लग गई. हे मित्रांनो व्ह्यू बघा इकडून काय भारी व्ह्यू आहे. आणि ही रेलिंग बांधली म्हणून आपण चाललो आहे नीट. आणि रेलिंग नसती तर काम 25 होतं. आणि यो गुलदस्ता महाराजांच्या काळामधला हा बघा हा कल्याण राजा इथून जायचं कल्याणला जायला त्यांची एंट्री राहायची. भुयारातून डायरेक्ट कल्याणला निघायचे ते. पण तो आता सध्या कल्याण दरवाजा बंद आहे. ते भुयार बंद केलं ना नाव पडलं. मित्रांनो भरपूर असे भुयार आहेत ते बंद केलेत. दुर्गडी किल्ला सुद्धा एक भुयार होता इकडून बघू शकतात. हे बघा भुयार कुठे भुयार इकडे खाली असणार कुठेतरी. नोड हे बघा इकडे आपण आलतो आजोबा पर्वतला. हा आजोबा पर्वत आहे. इथे भरपूर आधी आलतो आपण. आणि कारण ठाणे जिल्हा हा पट्टा म्हणजे हा आपला एरिया आहे. आणि तिकडे त्या साईडला डोळखाम आहे बघा. हे डोळखाम आहे पूर्ण. आणि हा आहे मी आता थकलो जाम. आम्हाला परत लिंबू पाणी प्यायचं आहे पण लिंबू पाणीवाला पण दिसत नाही. चला निघात पुढे. मित्रांनो आता आपण आलोय पाड्यांच्या टाक्याचे इथे. या साईडला पण पाण्याचे टाके आहेत. कल्याण दरवाजाच्या इथून आपण पुढे आलोय. मी शूट घेतले सगळे तुम्हाला दाखवतो. शूट मी मागे पुढे सगळे मामासोबतच चालू आहे आपण. मामावर पण आपल्याला मामाने दाखवलं. हे AMK ट्रॅक आहे. हा AMK आलंगमलंगकडून 3 ट्रॅक 3 दिवसाचा 3 ट्रॅक आहे. हा ट्रॅक पण आपण एक दिवशी करूयात. मामा तुम्हाला माहिती तिकडतं AMK मामालाच घेऊन जाऊ आपण. भाऊ चढला ॲटिट्यूड बघा. ॲटिट्यूड इथं कुत्र्यांना पोलीस जाते म्हणून लय ॲटिट्यूड दाखवतात.
आणि मामाने तिकडे आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल दाखवला. मित्रांनो ते एक इथं हे पाण्याचा टाका आहे आणि याच्या आतमध्ये एक हिडन हे बघा हे पाण्याचे टाके आहेत एवढे. मामा कुठे आहे ते बोलता तुम्ही त्या ह्याच्यातून कुठून? हे बघा हे एवढे भारी हे आहेत. हे बघ पळत चाललंय इथे पाण्या म्हणजे एक हिडन जागा आहे ती ह्याच्या आतमधून आहे आणि तिथं सभागृह आहे आतमध्ये. तिथं 100 ते 150 माणसं बसायची व्यवस्था आहे हा ना मामा. इथून तुम्ही बघतील ते तुम्हाला काहीच वाटणार नाही. इथे काहीच नाही आहे. हे बघा हे आतमध्ये सभागृह आहे पूर्ण. कुठल्या साईडला आहे? थांब हे बघ मित्रांनो माती नव्हती ना पहिले. ह्याच्या आतमध्ये पाण्याचे टाके आहेत. हे बघा हे बघा दिसतं तिकडं हॉल पाण्याचे टाके आहेत. हे बघा हे बघा दिसतं तिकडं हॉल आहे. हे बघ हवा हॉल आहे पूर्ण मोठा हॉल आहे आतमध्ये भाई साहेब. हे बघ दिसतंय का लय मोठा आहे आतमध्ये हॉल आहे अख्खा हॉल आहे. हे बघा आतमध्ये अख्खा हॉल आहे मित्रांनो. नको इथं पाणी भरलंय. हा हे बघा इकडून दिसतंय हॉल आहे. हे बघा सरा मोठं काहीतरी असणार. आहे का नाही बघितलं तुम्ही आतमध्ये खोल आहे एकदम आणि आतमध्ये भरपूर असे रूम्स आहेत. 2 रुपये समोरचं पाणी. 2 रूम्स आहेत तिथं. किती 100 ते 150 माणसं बसू शकतात एवढी जागा आहे तिथं आतमध्ये. त्या साईडला पण आहे राईट साईडला लेफ्ट साईडला. आणि इथून बाहेरून समजणार पण नाही कोणाला की इथं काय आहे. हे बघा असं आहे. हा आहे रतनगडचा इतिहास. पब्लिक बघा नेड्याची तिथं बघा जत्रा भरली आणि याच्यावरती माकडे चढलेत ते वेगळे. बरं कोण खाली नाही येत ते चांगलं आहे. हे बघा आणि इथून एवढं गेली हवा गेली हवा टाईट झाली इथून एवढं चढता. हे बघा मग आमची गँग इथं राहिली. यो एकटाच राहिलाय. अरे दगड मारू का इथून फेकून? अरे ये ना थोडं थांबवाडी ये ना. काही द्यायला ना तुला आणणार नाही परत मी म्हणून कुठं नेत नाही. ए म्हणून तुला कुठं नेत नाही मी. ए बारकी पोरं याला ओव्हरटेक करून जातात हे ते बघ. ए अरे ए भावा उडी मार डायरेक्ट. अंगापेक्षा भोंगा नाही व्हायचं. थांबत नाही लागतो. अरे पण तो एवढा नाही येतो. अरे ये ना थांबून म्हणून सांगतो फिजिकल हेल्थ. मित्रांनो ह्या नेड आहे खाली त्याच्यावरती आपण आलतो आणि तो मंथन साला भिकारी पळून गेला इथून खाली आणि मी त्याची वाट बघत होतो तो इथून खाली पळाला. हे बघा आणि इथून उतरायला जाम फाटे कारण की डायरेक्ट तोल जातोय खाली. बाबा हळू उतर गर्दी बघा हळू उतरा. मित्रांनो हा बघा हा आहे त्र्यंबक दरवाजा. हे बघा कसं आहे कसं आहे पावसाळ्यातून नुसता पाणी पडत असतो. हे बघा हा त्र्यंबक दरवाजा आणि पब्लिक बघा गर्दी बघा आज किती आहे. हे बघा दिसतंय दिसतंय. हे बघा इथून फोटो काढायचा आता मग इथून फोटो काढूयात. आणि हे जेव्हा वरती दगडी नको पडायला म्हणून हे केले सेपरेट. इथून वरतून दरड पण कोसळते आणि पावसाळ्यात इथं पूर्ण पाणी असतं पूर्ण इकडे पाणी भरलेलं असतं. तर दाखवतो तुम्हाला पुढे पण एक तिथं डोर आहे तो डोर पण दाखवतो तुम्हाला. इथे पण एक म्हणजे गुफा टाईप आहे दिसत नाही सूर्यामुळे. हे बघा रस्ता कुठे जातो मित्रांनो
हे गड किल्ले आपल्या महाराजांनी म्हणजे एका टायमाला इथं महाराज पण येऊन गेलेत. ते असं बघून किती भारी वाटतं की हे एवढं भारी. इथं आपले शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज इथे इथं ते येऊन गेलेत एका काळी. म्हणजे आपण बघतोय ही ती भिंत की यांना त्यांचा स्पर्श झाला असेल. ऐकून असं किती म्हणजे अंगावर काटा येतो. हे बघा हा दरवाजा फोटो चल टाईम लागेल चल. हे बघा इथं हवेने गुफा तयार झाली आणि आपण आता इथून तिकडे खाली जाणार. आणि तिकडे बघा ते भात पिकलं ते बघा कसं पिवळं पिवळं. हे सगळा भात आहे, सगळा भात पिकला हा भाताचं पूर्ण पिवळं पिवळं. आपण तो गेम खेळायचा वाटत आहे का फार्मिंग सिम्युलेटर सेम तसं वरतून शेत दिसते सेम. तर आता निघूया तिथून पटकन. आपली टीम गेली पुढं, लेट झाले. चला आपण उतरतोय आणि इथून खाली बघा. खाली पडला तर पेटी डायरेक्ट पेटी पेटी डायरेक्ट. जब भी कोई पेटी देखे मेरा दिल दीवाना बोले लॉबी लॉबी लॉबी. कोई पेटी देखो मेरा दिल दीवाना बोले लॉबी 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 लॉबी. हा पळत का गेला? आई शपथ रे. आता काय नाही शिडी सुटली शिडी सुटली बाई. हा बारका बघा मित्रांनो, छोटा मावा ट्रॅकिंग करता कसला बादशाह बघा. एकटा चढलाय तो एकटा. त्या पप्पानी पकडला पण नाही त्याला. बाई नाद नाही नाद केला पण वाया नाही गेला. अजून एवढं उतरायचं आम्हाला. कैसा लग रहा है भाई? फुल थ्रिल आहे भाई. तर बघू आम्ही उतरतोय बाई. अशावर होतोय पहिल्यांदा ट्रॅक केला. आपण सगळं उतरतोय आपण फटाफट. काय नाही येईल परत येशील ना रे येईल. असाच हार मानायला लागलो तो कसा व्हायचा बरोबर ना. अजून तर भरपूर किल्ले फिरायचे. हा जिरली भाऊची जिरली पक्की. भाऊ पहिल्यांदा आला का फुलं बघायला आलता ना. चला मित्रांनो. तर मित्रांनो आपण उतरतोय कंटिन्यू. 2-2.5 तास झाले आणि तोंड धुतले. मस्त झालं पाणी वाजत होतं त्या पाण्यात मस्त तोंड धुतलंय आणि उतरतो. आता भूक अशी लागली ना बेकार. वेपर्स खाल्ले. मागे रतनगड दिसतंय. आता बघूयात किती टाइम लागतो अजून. पायाच्या काट्या झाल्यात नुसते दुखतोय पाय कारण की आपल्याला सवय नाही जास्त चालायची. आलो ग्रुप थांबलाय. चालायची सवय नाही आपल्याला. यही नहीं अभी और सुनिए. चालून थकलोय. हे बघा ऑर्गनायझर इथं थांबलाय. चला मित्रांनो भात बघा. भात तुम्ही कधी बघितला नसं मी दाखवतो तुम्हाला. बघा कसा भात उगलाय. हे बघा मरतीला एक तारगून यायचा उलटा. मित्रांनो आपण आता पोचलोय. पायाची बेकार अवस्था झाली. 19,000 स्टेप्स चाललोय मी. आता 20,000 झाले असते मला असं वाटतं. बघूयात अजून. आता झालं पोचलो आम्ही. आता काय. तर मित्रांनो नेहमीसारखं आपण ब्लॉग एंड करायला विसरलोय. तर हा ब्लॉग इथंच एंड झाला आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. नेक्स्ट ब्लॉग असे येत राहतील. तर थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.